दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत. संजय म्हणाले, त्यावेळी व्यूहरचना केलेले पांडवांचे सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ जाऊन असे म्हणाला, शैतां पांडुपुत्राणामाचार्य महतीं चमूं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमताथा. हो आचार्य, तुमच्या बुद्धिमान शिष्याने द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाने व्यूहरचना करून उभी केलेली ही पांडुपुत्रांची प्रचंड सेना पहा. शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथ. या सैन्यात मोठी मोठी धनुष्य घेतलेले भीम, अर्जुन यांसारखे शूरवीर, सात्यकी, विराट, महारथी द्रुपद, धृष्टकेतू, केकितान, बलवान काशीराज, पुरुजित, कुंतीभोज, नरश्रेष्ठ शैब्य, पराक्रमी युधामन्यू, शक्तिमान उत्तमौजा, सुभद्रापुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे 5 पुत्र हे सर्वच महारथी आहे. ही कथा आहे दुर्योधनाच्या डोळ्यांतल्या भयाची आणि आपल्या आयुष्यातील सत्याची. कुरुक्षेत्रावर सूर्य हळूहळू उगवत होता. शंखनादांनी आकाश दणाणून गेलं होतं. धूळ उडत होती. रथांचे चक्र जमिनीत रेषा उमटवत होते. कौरवांच्या सैन्याच्या अग्रभागी उभा होता दुर्योधन. त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचा मुखवटा होता. पण नजरा समोर गेल्याबळ आणि तो क्षणभर थबकला. मोर पांडवांचं तेजस्वी शिस्तबद्ध सैन्य उभं होतं. ध्वजावर फडकत होता वानर ध्वज. रथावर उभा होता पराक्रमी अर्जुन आणि त्याचा सारथी स्वयं श्रीकृष्ण. भीमाचा गर्जणारा आवाज, धृष्टद्युम्नाची सज्जता, सात्यकीची तीक्ष्ण नजर. प्रत्येक योद्धा हा धर्मासाठी प्राण देण्यास तयार. त्या दृश्याने दुर्योधनाच्या डोळ्यांत एक क्षणभर भीती चमकली. त्याच्याकडेही बलाढ्य योद्धे होते, भीष्म, द्रोण, कर्ण. मग भीती कशाची? कारण पांडवांच्या बाजूला केवळ शस्त्र नव्हती, तर धर्म होता.